नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे विधानसभेतून साताऱ्यात मंत्री मार खात आहेत, कुठे गेले बाग? मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारा आणि बाहेर पडा, अनिल परब। साताऱ्यात मंत्री मार खात आहेत, कुठे गेले बाग? मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारा आणि बाहेर पडा। तुम्ही भाजपचं नाव सुद्धा घ्यायला घाबरता। साताऱ्यात 2 राजांना मारलं, साक्षात शंभूराजे देसाई यांना मारलं। आम्ही वाघाचे बच्चे आहोत असं सांगत होते, आता वाघ कुठे गेले? आता का शेपटी घातली? अशी जोरदार टीका ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे। मंत्रीच मार खात असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय रक्षण करणार, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज सोमवारी विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। तिथे भाजपने संख्याबळ नसतानाही प्रशासकीय बळाचा वापर करून आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी केला। या निवडीसाठी पोलीस अधीक्षकांना मदत केल्याचा ठपका ठेवत शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेतला। याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी मंत्र्यांना चांगलेच डिवचले। भाजप तुम्हाला चिरडत आहे आणि तुमचे मंत्री मार खात असूनही साधे भाजपचे नाव घ्यायलाही तुम्ही घाबरत आहात, अशा शब्दात टोलेबाजी करत परब यांनी साताऱ्यातील वादावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली। अनिल परब यांनी मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ आणि पडाना बाहेर, पण तुम्हाला भाजपचे नाव सुद्धा घ्यायला घाबरायला होत आहे। साताऱ्यामध्ये 2 राजांना मारले, साक्षात शंभूराजे देसाई यांना मारले, असं म्हणत परब यांनी भाजप विरुद्ध शिवसेना या वादात ठिणगी टाकली आहे। तसेच महाराष्ट्रात सगळे प्रश्न संपले आहेत आणि समोर काय येत आहे? मंत्री मार खातोय, बंधुभावा मोठ्या लोकांना फसवतोय, लैंगिक अत्याचार करतोय आणि तुम्ही काहीच करत नाही। महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलबाबत सरकारचे काय धोरण आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली। दरम्यान अनिल परब यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा होता। परब म्हणाले की आम्ही उठाव केला, पण त्यावेळी त्यांचे प्रेत येतील, कोथळा बाहेर काढू असे म्हटले जात होते, परंतु काय झाले? आम्ही पुन्हा आलो, सन्मानाने आलो। काय केलं यांनी? आम्हाला आता डिवचू नका। आता आम्ही सत्तेत आलो आणि कालसारखे काही कटू अनुभव देखील आले आहेत, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा अर्थ काढू नये, असे शंभूराजे देसाई म्हणाले। पुढील बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरातचे महिला शोषणाचे प्रकरण गंभीर, क्लीन असेल तरच चीट, अन्यथा गय केली जाणार नाही। देवेंद्र फडणवीस। अशोक खरातने अघोरी कृत्य, अंधश्रद्धा आणि सापाची भीती दाखवून महिलांचे आर्थिक व शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे। फडणवीस म्हणाले की पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गोपनीयतेने तपास करून खरातला जाळ्यात अडकवले आहे। हा राजकारणाचा नाही तर महिलांच्या अस्मितेचा विषय आहे, असे सांगत त्यांनी यावर उद्या सविस्तर निवेदन देण्याचे जाहीर केले आहे। विरोधकांनी क्लीन चिट वरून डिवचल्यावर फडणवीस यांनी टोला लगावला की मी सर्वांना क्लीन चिट देत नाही, जो खरोखर क्लीन असेल त्यालाच ती मिळते। या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले। पुढील बातमी आहे आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांचे मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन। आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव तिठा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मारल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 10 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला होता। आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती। त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते, मात्र 10 दिवस उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने आज सोमवारी 23 मार्च रोजी पूर्वघोषित आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले। या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभाग झाले आहेत। यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार वैभव नाईक, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, आंबा उत्पादक संघाचे काका ढोके यांच्यासह शेकडो शेतकरी महामार्गावरील या चक्काजाम आंदोलनात सहभागी होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता, तरी आंदोलनाच्या पूर्वी आंदोलकांना पोलिसांनी आगाऊ नोटीस बजावल्या होत्या। मात्र या नोटिसांना न जुमानता शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता। या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। कोकणातील जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील आंबा बाधित झाला आहे। त्याचा सर्वाधिक फटका हापूसला बसला आहे। त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने सरकारने आर्थिक पॅकेज द्यावं, अशी प्रमुख मागणी देखील यावेळी करण्यात आली। पुढील बातमी आहे आपल्या कोल्हापुरातून। नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत, महानगरपालिकेला नोटीस।
नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेला आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आता नोटीस बजावली आहे। या नोटीसद्वारे 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे सांडपाणी, प्लास्टिक, कचरा कोल्हापूर शहरातील विविध नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळत आहे। त्याची प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नमुने घेण्यात आले होते। त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषण प्रतिबंध कायद्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे। 7 दिवसात समाधानकारक खुलासा न आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक समिती, प्रजासत्ताक संस्था आणि कॉमन मॅन संघटना यांच्या वतीने वीटभट्टी नाला, राजाराम बंधारा, जयंती नाला, CPR नाला, त्याचबरोबर दुधाळी, फुलेवाडी, जामदार क्लब, लक्षतीर्थ वसाहत आदी ठिकाणच्या नाल्यांची पाहणी करण्यात आली होती। या नाल्यातून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे दिसत होते। याशिवाय या नाल्यांवर तरंगणारा प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता। पाणी प्रदूषणाबाबत वारंवार कोल्हापूर पालिकेला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यासमोर पाहणी करून त्याचा पंचनामा करण्यात आला होता। त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। पुढील बातमी आहे इराण व इस्रायल अमेरिका युद्धाचा निर्णायक टप्पा। ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम। इस्रायलचा तेहरानवर भीषण हवाई हल्ला। युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या। इराण इस्रायल युद्धाने आज चौथ्या आठवड्यात प्रवेश केला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून हर्मुजची सामुद्रधुनी विनाअट पूर्णपणे न उघडल्यास इराणचे सर्व वीज प्रकल्प म्हणजेच पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे। पीस थ्रू स्ट्रेंथ म्हणजे शक्तीद्वारे शांतता असे म्हणत ट्रम्प यांनी इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पावर पहिला प्रहार करण्याचे संकेत दिले आहेत। या धमकीच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे इस्रायलने हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानवर व्यापक हल्ले केले असून संपूर्ण शहर स्फोटांनी हादरले आहे। दुसरीकडे इराणने सौदी अरेबिया आणि UAE मधील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करत थेट अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ल्याची धमकी दिली आहे। इराणच्या संरक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे की केवळ मित्र देशांना इराणच्या समन्वयाने हर्मुजमधून प्रवेश मिळेल, अन्यथा संपूर्ण आखात सागरी सुरुंगांनी म्हणजेच नेव्हल माइन्सनी बंद केला जाईल। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ब्रिटिश हितसंबंधांच्या संरक्षणासाठी हर्मुज उघडण्याची गरज व्यक्त केली असली तरी ब्रिटन या युद्धात थेट ओढले जाण्यास तयार नाही। इराणचे क्षेपणास्त्र लंडन पर्यंत पोहोचू शकतात या इस्रायलच्या दाव्याचे स्टारमर यांनी खंडन केले आहे। या युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्या, सोन्या चांदीच्या दरात घसरण, तर शेअर बाजार गडगडला। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।